डॉक्टर बनण्याचं स्वप्न असेल आणि नीट बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नीट बद्दल कोणताही डाऊट राहणार नाही. नीट बद्दल तुम्ही ए टू झेड सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळवू शकता. तर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा पालक असाल, दोघांपैकी कोणी असाल, व्हिडिओ शांतपणे बघा, तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. ओके, तर चला मग सुरू करूया. नीट म्हणजे काय? ओके, तर नीटची परीक्षा बाळांनो शक्यतो दोन पार्ट मध्ये डिवाइड असते. दोन पार्ट मध्ये डिवाइड असते म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की सपोज की तुम्ही 12वीत आहात, 12वी पास झाल्यानंतर देतात त्याला आपण नीट यूजी म्हणतो. काय म्हणतो? नीट यूजी. आणि जर तुम्ही 15वी म्हणजे एमबीबीएस झाला, एमबीबीएस झाल्यानंतर जी आपण नीटची एक्झाम देतो त्याला नीट पीजी म्हणतो. ओके, तर हे काय आता आपल्याला बघायचं नाही. आपल्याला बघायचं 12th पास नंतर आपण जी एक्झाम देतो ती म्हणजे नीट यूजी. त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. नीट पीजी बद्दल तुम्हाला मी नंतर कधी जर सांगेन, ते आता रिक्वायर्ड नाहीये. ओके, तर नीट यूजी म्हणजे काय? तर ह्या नीटचा लॉंग फॉर्म असतो नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट. नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट. ओके, आणि यूजी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट. ओके, क्लिअर. एकच एक्झाम आहे. जर तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल, तुम्ही भारतीय आहात आणि तुम्हाला भारतात कुठेही डॉक्टर बनायचं असेल तर तुम्हाला ही एक्झाम द्यावीच लागते. ओके, आता एमबीबीएस, बीडीएस, आयुष, वेटरनरी म्हणजे काय आहे रे? डॉक्टर बनण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जर तुम्ही बघितलं एमबीबीएस म्हणजे काय? मेडिसिन, बॅचलर इन मेडिसिन किंवा बॅचलर इन सर्जरी. बॅचलर इन मेडिसिन आणि बॅचलर इन सर्जरी असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. बीडीएस म्हणजे तुम्हाला बॅचलर इन डेंटिस्ट. ओके, म्हणजे तुम्ही डेंटिस्ट बनू शकता त्यातून. आयुष कोर्सेस जे असतात म्हणजे बीएमएस आयुर्वेदिक डॉक्टर, बीएचएमएस होमिओपॅथिक डॉक्टर, परत युनानी डॉक्टर, हे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टरचे जे प्रकार आहेत त्यात तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. वेटरनरी म्हणजे अॅनिमल डॉक्टर. ओके, तुम्हाला पेट म्हणजे डॉग्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचे अॅनिमल असतील त्यांचे जे डॉक्टर असतात त्यांना आपण तुम्ही काय म्हणता? वेटरनरी. ओके, तर यापैकी कोणताही कोर्स असू देत तुम्हाला नीट देणं कंपल्सरी आहे. ओके, काही वर्षांच्या अगोदर म्हणजे साधारण 2014च्या आसपास अगोदर पलीकडे 2014च्या पलीकडे तुम्हाला सीईटीच्या थ्रू सुद्धा बीएमएस बीएचएमएस ला ऍडमिशन मिळत होतं. पण आता तसं काय होत नाही. आता तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर फक्त आणि फक्त नीटचीच परीक्षा द्यावी लागते. आता ही परीक्षा कंडक्ट कोण करतं? म्हणजे कोण करतं अरेंजमेंट? मुलांना बोलवणे, पेपरला बसवणे, पेपरचं कलेक्शन करणे, पेपर चेकिंग करणे, या सगळ्या गोष्टी करतं एनटीए, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. ओके, इयर मध्ये फक्त एकदाच असते ही परीक्षा. हो, एनडीएची परीक्षा वर्षातून 2दा देतात. माहिती असेल नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ती वेगळी एक्झाम आहे, त्याबद्दल नंतर बोलू. पण ही एक्झाम आहे, ही वर्षातून एकदा देऊ शकता तुम्ही. हा, दरवर्षी देऊ शकता. येस, ठीक आहे. त्याचं एज लिमिट काही नाहीये. मिनिमम 17 वर्षाचा असताना मॅक्झिमम, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. पण इयर मध्ये तुम्ही एकदाच देऊ शकता, हे खरं. ठीक. ऑफलाईन एक्झाम आहे ओएमआर शीट. आता जर तुम्ही बघला तर सीईटीची जी एक्झाम आहे ना किंवा जेडब्ल्यूची एक्झाम आहे ही सीबीटी असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ठीक आहे. पण नीटची एक्झाम आहे ही सीबीटी नसते, ती काय आहे? ऑफलाईन. म्हणजे तुम्हाला पेन आणि ओएमआर शीट घेऊन जायचं आहे. ओएमआर शीट वरती जे बबल्स असतात ते तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. ओके, इव्हन एम्स आणि जिपमर हे सुद्धा आता नीटच्या थ्रू कॉलेजला ऍडमिशन मिळवतात. यानंतर बघायचं आपल्याला काय पुढच्या स्लाइड मध्ये, नीटची परीक्षा नक्की कोण देऊ शकतं, है ना? बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असेल की बाबा 10वीला किती मार्क पाहिजेत नीटची एक्झाम द्यायला. तुमची 10वीची मार्क काहीही गरजेची नाहीत. 10वी फक्त तुम्ही पास पाहिजे. लक्षात आलं? नीटची परीक्षा कोण देऊ शकतं बघा. ठीक आहे, तर तुम्ही 17 वर्षाचं पाहिजे मिनिमम. ज्या वर्षी तुम्ही नीटची परीक्षा देणार आहे ना त्या वर्षी तुमचं एज पाहिजे 17. क्लिअर? अप्पर लिमिट काय? मॅक्झिमम एज काय पाहिजे? कितीही, अगदी तुमचं एज 45 आहे, 50 आहे, 55 आहे, कितीही एज असेल, तुम्हाला नीटची परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. पण ज्या वर्षी नीटची एक्झाम देणार त्या वर्षी तुम्ही किमान 17 वर्षाचा हवं. क्लिअर? क्वालिफिकेशन काय आहे? 12th पास असणं. 12वी सायन्स साईडनं बरं का. 12th कुठली? सायन्स साईड, नाही कॉमर्स मधून झालं. ठीक आहे. 12th पास पाहिजे आणि तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश हे सब्जेक्ट घेणं कंपल्सरी आहे. ओके, तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये शिकत असेल तिथल्या लोकल लँग्वेज, रिजनल लँग्वेज असतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे चारही सब्जेक्ट तुमचे असले पाहिजेत 12वीला. मिनिमम मार्क्स किती लागतात 12वीला बरं का? नीटला नाही, नीटचा आपण पुढे बघणार आहे. 12वीला मिनिमम मार्क तुमचे 50% असतील तरच तुम्ही नीटची एक्झाम देऊ शकता. 10वीच्या मार्क्सचा, अजून एकदा सांगतो, 10वीच्या मार्क्सचा नीटचा काही संबंध नाही. तुम्ही 12वीला मिनिमम 50% मार्क्स पाहिजेत. ओके, ओबीसी, एससी किंवा एसटी असाल तर 40% मार्क्स पाहिजेत मिनिमम. ओके, आणि पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ
डिसॅबिलिटीज म्हणू शकतो आपण. पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे कुणाला डोळ्याचा त्रास असेल किंवा कुणाला जन्मतात चालता येत नसेल तर ते पीडब्ल्यूडीचं सर्टिफिकेट असावं लागतं. ते 45% त्याला मार्क्स असतील 12वीला तरी चालतं. ठीक आहे. ऍपिअरिंग स्टुडंट म्हणजे कधी द्यायची एक्झाम, 12वीतच द्यायची का 12वी झाल्यावर द्यायची. जर तुम्ही 12वी देत असाल तर तुम्ही एलिजिबल आहात. हो, जेव्हा मुलं 12वीचा नीटचा फॉर्म भरतात तेव्हा त्यांचा 12वीचा रिझल्ट कुठे आलेला असतो, नसतो आलेला. त्यामुळे तुम्ही 12वी देत असाल तर तुम्ही एलिजिबल आहात, तुम्ही फॉर्म भरू शकता. पण ह्या सगळ्या अटी सुद्धा तुम्हाला पार करणं गरजेचं आहे. क्लिअर. नेक्स्ट काय बघायचं बाळांनो, बघू शकता इथं की एक्झाम पॅटर्न. ओके, रणभूमी म्हणू शकतो. ठीक आहे. रणभूमी बघायची काय आहे की एक्झाम सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे ऑफलाईन आहे. किती तासांची असते? 3 तासाची असते. ठीक आहे. आपण 10वीच्या परीक्षेला ऑलरेडी 3-3 तासाचे पेपर दिलेले आहेत. ठीक आहे. काही पेपर म्हणजे स्टेट बोर्डचे पेपर काय असतात ते 2 तासाचे असतात, पण बरेच पेपर 3 तासाचे आपण देतो, त्यामुळे ते आपल्याला प्रॅक्टिस आहे, काय हरकत नाही. ओके. एमसीक्यू बेस्ड एक्झाम असते. क्वेश्चन किती असतात तर लक्षात घ्या, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 3 सब्जेक्ट आहेत. जसं की बघता तुम्ही 45 क्वेश्चन फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे 45 आणि बायोलॉजीचे 90. तर तुम्ही बघितलं फिजिक्सचे किती क्वेश्चन असतात? 45 क्वेश्चन. एक क्वेश्चन किती मार्क्सला? 4. म्हणजे टोटल किती झाले हे जे मार्क्स तुमचे? 180 मार्क्स झाले. ओके. केमिस्ट्रीचे किती क्वेश्चन असतात तर 45. एक क्वेश्चन 4 मार्क्सला, टोटल किती झाले हे? 180. देन बायोलॉजीचे किती? 90 क्वेश्चन असतात आणि हे 4 मार्क्सला आणि हे जे किती झाले? 360. ओके. टोटल ऍडिशन केलं तर तुमचे 720 मार्क्सची एक्झाम आहे. किती मार्क्सची एक्झाम आहे? 720. लक्षात आलं. आता तुम्ही बघितलं असेल फिजिक्सला 45, केमिस्ट्रीला 45 आणि बायोलॉजी का 90? ऍक्च्युली बायोचे सुद्धा 2 सेक्शन आहेत. एक म्हणजे बोटनी, ओके, बोटनी, आणि दुसरं म्हणजे झूलॉजी. राईट. तर बोटनीचे 45 आणि झूलॉजीचे 45 असे टोटल 90 क्वेश्चन तुमचे बायोलॉजीचे असतात. अशी 720 मार्क्सची ही एक्झाम आहे. क्लिअर. म्हणजे टोटल जर क्वेश्चन जर बघितले आपण 45, 45, 90 तर नंबर ऑफ क्वेश्चन टोटल 180 होतात बरं का. याचं दिलेलं आहे. टोटल 180 क्वेश्चन असतात. मार्किंग किती? मार्किंग स्कीम गरजेचं आहे. आता मार्किंग स्कीम अगदी लक्षपूर्वक बघा, माहित नसेल तर. मार्किंग स्कीम, एक क्वेश्चन जर तुमचा बरोबर आला तर त्याला तुम्हाला 4 मार्क्स मिळतात. आणि जर तुमचा क्वेश्चन दुसरा चुकला तर दुसरा क्वेश्चन चुकला त्याचे 4 मार्क्स जाणार आणि जे बरोबर आलेलं आहे त्यातला 1 कमी होणार. म्हणजे ह्याला निगेटिव्ह मार्किंग आपण असं म्हणतो. ठीक आहे. जस्ट एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो जास्त अजून व्यवस्थित लक्षात येण्यासाठी. बघा, गोंधळून जाऊ नका. काय आहे, सपोज की तुम्ही 4 क्वेश्चन बरोबर सोडवले, 4 क्वेश्चन तुमचे बरोबर आले. ठीक आहे. तर एका क्वेश्चनला 4, याप्रमाणे तुमचे मार्क्स किती झाले बाळांनो? 16. पण सपोज तुम्ही 5वा क्वेश्चन चुकलात तर त्या 5व्या क्वेश्चनची 4 मार्क तर जाणार, हा कॉमन सेन्स आहे. पण जे मार्क्स तुमचे बरोबर आले त्यातनं 1 रिड्यूस होणार. ठीक आहे. म्हणजे जर 5 क्वेश्चन जर दिले आणि 5 क्वेश्चन तुम्ही दिले आणि त्यातला 1 चुकला असेल तर तुमचे मार्क्स किती झाले? पहिले 4 बरोबर आले त्याचे 16, 5वा जो क्वेश्चन आहे तो चुकलेला आहे त्यामुळे 5व्या क्वेश्चनची 4 तर गेलेच, त्यामुळे तुम्हाला 5 क्वेश्चनचे मार्क्स झाले फक्त 15. ओके. जे 16 पडलेले अगोदर त्यातला 1 मार्क्स कट होणार. यालाच आपण निगेटिव्ह मार्किंग असं म्हणतो. ठीक आहे. पुढे बघायचं आपल्याला काय की सिलेबस काय आहे. सिलेबस तर तुम्ही बघता फिजिक्स, बायोलॉजी आणि केमिस्ट्री. हा डिटेलमध्ये सिलेबस नाही, मी तुम्हाला वर सांगणार आहे. ठीक आहे. फिजिक्स काय आहे तर कन्सेप्ट आणि न्यूमेरिकल्स. फिजिक्स जर तुम्हाला हातखंडा मिळवायचा आहे, तुम्हाला फिजिक्समध्ये बेस्ट परफॉर्मर व्हायचं आहे तर तुम्ही लक्षात घ्या कन्सेप्च्युअल असतं फिजिक्स आणि न्यूमेरिकल सुद्धा त्यात असतात. म्हणजे तुमचं मॅथमॅटिक्स सुद्धा चांगलं असायला पाहिजे. बऱ्याच मुलांच्या डोक्यात असं असते की माझं मॅथ्स वीक आहे म्हणून मी नीट एक्झाम घेणार आहे. नाही बाळा, तू फिजिक्स म्हणजे तू मॅथ्स पासून पिछा सोडवायला बघशील आणि मॅथ्स तुझ्या हात धुवून पाठीमाग लागेल फिजिक्सच्या माध्यमातून. त्यामुळे मॅथ्स चांगला असणं गरजेचं, कारण फिजिक्समध्ये काय कन्सेप्ट आणि न्यूमेरिकल असतात. चॅप्टर जसं की मेकॅनिक्स, मॉडर्न फिजिक्स, इलेक्ट्रिसिटी असे चॅप्टर असतात डिटेलमध्ये. त्यानंतर बायोलॉजी बघितलं तर बायोलॉजी 50% पेपर, म्हणजे थोडक्यात बायोलॉजीचं जर बघितलं टोटल 720 मार्काची एक्झाम आहे. 720 पैकी 720 चे जर 50% काढले तर होतात 360. बायोलॉजी एकटं 360 मार्क्स आहे. त्यामुळे बायोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. बायोलॉजीमध्ये तुम्हाला जर का बेस्ट बनायचं आहे तर लक्षात घ्या बायोलॉजीसाठी बायबल आहे एनसीईआरटी. एनसीईआरटी म्हणजे काय तर एनसीईआरटी एका पुस्तकाचं नाव आहे. सीबीएसईच्या माध्यमातून जी मुलं असतात, सीबीएसई माध्यमातून जी परीक्षा देतात त्यांची जी पुस्तकं असतात त्यांना आपण एनसीईआरटी म्हणतो. ठीक आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकांना तसं काय आपण म्हणत नाही, पण सीबीएसईच्या पुस्तकांना काय म्हणतो? एनसीईआरटी. एनसीईआरटी बायबल आहे. बायबल म्हणजे काय? ग्रंथ आहे. एनसीईआरटी तुम्हाला जर नीटमध्ये यश मिळवायचं आहे तर एनसीईआरटी पाहिजे. नीटमध्ये बायोलॉजीमध्ये तुम्हाला मास्टरी करायची आहे, एनसीईआरटी वर कमांड पाहिजे. इम्पॉर्टंट टॉपिक जसं की जेनेटिक्स, ह्युमन फिजिओलॉजी,
सेल, इकॉलॉजी असे चॅप्टर्स असतात. ठीक आहे, अजूनही बरेच युनिट असतात, पण हे महत्वाचे टॉपिक्स तुम्हाला मी ओव्हरऑल सांगत आहे. त्यानंतर केमिस्ट्री पार्ट आहे. ठीक आहे, पाहणं 10वी पर्यंत आपण ना म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तिन्ही पण एकाच पुस्तकात बघितलेलं आहे. पण आता मात्र केमिस्ट्री सेक्शन वेगळा आहे. तो केमिस्ट्रीमध्ये हा केमिस्ट्री सब्जेक्ट बऱ्याच जणांचा स्ट्रॉंग असू शकतो, स्ट्रॉंग बनू शकतो. त्याच्यामध्ये तीन आहेत बरं का, न्यूमरिकल्स पण असतात, रिएक्शन्स पण असतात आणि एनसीईआरटी पण आहेत. मग तुम्हाला 3 पॉईंट आहेत, फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे एकट्या केमिस्ट्रीचे 3 वेगळे सेक्शन, फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमरिकल्स जास्तीत जास्त बघायला मिळतात, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स असतात सगळ्या, आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एनसीईआरटी बेस्ड सगळे क्वेश्चन पडतात. त्यामुळे इनऑर्गॅनिक काही जास्त अवघड नसतं. एनसीईआरटी मध्ये जर तुम्ही रट्टा व्यवस्थित मारू शकत असाल तर तुम्हाला एनसीईआरटीच्या थ्रू याच्यात चांगले मार्क्स पडू शकतात. तर ओव्हरऑल बघितलं बाळांनो, केमिस्ट्रीचा ओव्हरऑल नीटचा एक्झामचा जो सिलेबस आहे तो काय जास्त एवढा टफ नाहीये, बेसिक सिलेबस आहे, तुम्ही करू शकता व्यवस्थित. जर 2 वर्ष प्रॉपर मेहनत केली आणि प्रॉपर फोकस केला तर नीट मध्ये तुम्हाला हमखास यश मिळते. ठीक आहे, यानंतर आपण बघितलं पुढच्या स्लाइड मध्ये की कॉम्पिटिशन किती आहे. कॉम्पिटिशन माहित पाहिजे, ज्या एक्झामची तुम्ही तयार करणार त्याचं कॉम्पिटिशन मध्ये बघा कॉम्पिटिशन किती आहे. बघा की नीट मध्ये 2023 ला साधारण 20 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि सिलेक्शन किती, सीट किती अवेलेबल, 1.8 लाख. परत सीट वाढल्या 2024 ला, 24 पण विद्यार्थी पण वाढले, 24 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, सीट किती आहेत, 1.10 लाख. ओके, आणि 2025 ला म्हणजे जस्ट गेल्या वर्षी 25 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि सीट किती आहेत, 1.15 लाख. म्हणजे तुम्ही जर बघितलं प्रत्येक 100 विद्यार्थ्यातले फक्त 4 ते 5च विद्यार्थी सिलेक्ट होतात. म्हणजे सक्सेस रेशिओ किती आहे, 4 to 5% ओनली. जर 100 विद्यार्थी नीटची एक्झाम देतात त्यातले फक्त 4च जण सिलेक्ट होणार, 4 किंवा 5 जण सिलेक्ट होणार. तुम्ही हेही बघा बाळांनो की एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर ऑब्व्हियसली वेगळं काहीतरी करणं गरजेचं आहे. जी मुलं फक्त अभ्यास करतात, फक्त अभ्यास इनफ नाही, अभ्यासासोबत तुमचा फोकस पाहिजे, तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे. ठीक आहे, तुम्ही टॅलेंटेड किती असा, 10वीला सपोज की तुम्हाला 95% मार्क्स पडले तरीही काहीही श्युरिटी नाही की तुम्ही नीट एक्झाम क्रॅक करा. बिकॉज नीट एक्झाम साठी तुमची कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, हार्डवर्क महत्वाचं आहे, डेडिकेशन महत्वाचं आहे, तरच तुम्ही एक्झाम पास करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं प्रेशर सिच्युएशन मध्ये कसं काम करायचं हे तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला बघायचं काय आहे की टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं सगळ्यांची इच्छा असते, टॉप कॉलेजमध्ये. ठीक आहे, तुम्ही डॉक्टर आहात आणि तुम्ही टॉप कॉलेजमधले डॉक्टर आहात, ह्यात खूप फरक आहे बाळांनो. तर तुम्ही एम्सचे डॉक्टर असाल आणि तुम्ही एका लोकल कॉलेजचे प्रायव्हेटचे डॉक्टर असाल तर खूप वेगळा फरक आहे, खूप जास्त फरक आहे. त्यामुळे लक्षात घ्या काय आहे की टॉप कॉलेजेस कुठले, तर शक्यतो आपल्या भारतातलं एम्स दिल्ली, म्हणजे एम्सचे जेवढे पण कॉलेजेस आहेत ते चांगले टॉपचेच मानले जातात. त्यातलं एम्स दिल्ली हे सगळ्यात महत्वाचं टॉपचं कॉलेज आहे. हे जिपमर म्हणजे जवाहरलाल नेहरूंचं कॉलेज आहे, जवाहरलाल नेहरूंच्या नावानं कॉलेज आहे जिपमर. ठीक आहे, एएफएमसी पुणे हे पण कॉलेज टॉपचं आहे. आणि ग्रँट मेडिकल कॉलेजेस म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतात, जसं की आपल्या भागात सांगलीमध्ये मिरजच्या जवळ जे जीएमसी मिरज आहे ते कॉलेज आहे, बारामतीचं कॉलेज आहे. ठीक आहे, हे ग्रांट मेडिकल कॉलेजेस आहेत. याच्यामध्ये मार्क्स मिळवायचे असते, याच्यामध्ये जर तुम्हाला सीट तुमची फिक्स करायची असेल, तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं असेल, एम्सला पाहिजे असेल तर तुम्हाला किमान टॉप 100 मध्ये आलं पाहिजे. म्हणजे 720 पैकी तुम्ही किमान 700च्या वर मार्क पाहिजेत. 700+ मार्क असतील ना तरच तुम्ही टॉप 100 मध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे असं काही नाही 700च्या वर, कदाचित असं पण होऊ शकतं 720च्या वरती सपोज की 150 जण आहेत तर त्यांना 150 मार्क ऍडमिशन नाही मिळणार. ऍक्च्युली काय टॉप 100 म्हणजे जे वरचे जे आहेत टॉप 100 क्रीम लेअर त्यांनाच ऍडमिशन मिळते. टॉप गव्हर्नमेंट कॉलेजेसला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला 5000च्या आत रँक पाहिजे तुमची. आणि गुड गव्हर्नमेंट एकदम बेसिक ओके पाहिजे असेल तरीही तुम्हाला 20,000च्या आसपास यावं लागतं. 20,000च्या पुढची रँक मिळाली तर बाळांनो कॉलेजला तर ऍडमिशन होतं, गव्हर्नमेंट कॉलेजला होतं, सेमी गव्हर्नमेंटला होतं, पण तिथं तुम्हाला एवढं जास्त शायनी कॉलेज किंवा एवढं जास्त चांगले जुने प्रोफेसर नसतात. हे ह्या टॉपच्या कॉलेजची खासियत काय, का बरं इथे ऍडमिशन घ्यायचं, तर तुम्ही ज्या प्रोफेसर कडून शिकता त्या प्रोफेसरची लिगसी त्या कॉलेजेसला असते, त्यामुळे या कॉलेजला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि कसं करायचं असेल म्हणजे ऍडमिशन घ्यायचं असेल तर किती रँक लागते हे तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, नेक्स्ट बघायचं आहे आजच्या काळात बिगेस्ट प्रॉब्लेम काय. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही पाहत असाल आजूबाजूला मुलं नीटची तयारी करतायत, नीटची एक्झाम सिलेक्ट होत नाहीत, नक्की होतंय काय, अडचण काय आहे, तर त्या आजच्या काळामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तुम्ही मगाशीच बघितलं 20 25 लाख विद्यार्थी फॉर्म भरतायत. सो हाऊ कॅन वी गेट सिलेक्टेड इझिली, राईट.
लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स, मुलांना गायडन्स नाहीये, माहितीच नाहीये. इव्हन म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण असते, माहितच नसतं नीटची एक्झाम काय. ओके, वेळ निघून गेल्यानंतर कळतं. त्यामुळे लॅक ऑफ गायडन्स, आणि हे तुम्हाला कधी माहित पाहिजे, साधारणतः 8वी-9वीतच तुम्हाला नीट बद्दल माहित पाहिजे जर तुम्हाला बनायचं असेल डॉक्टर तर. ठीक आहे. मोबाईल डिस्ट्रॅक्शन, हो माहित आहे सगळ्यांना. मोबाईल हे असं वेपन आहे की आजकाल प्रत्येकाला मोबाईल 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 शिवाय काही सुचत नाही. लक्षात घ्या, मी स्वतः टीचर आहे, फिजिक्स शिकवतो, मला माहित आहे की मोबाईल वरती अभ्यास करणारी सुद्धा बरीच मुलं सिलेक्ट होतात. असं काय नाही मोबाईलवरती अभ्यास करून सगळं होतं, मोबाईलवरती अभ्यास सुद्धा व्यवस्थित होत नाही. अभ्यास तोच असतो जिथं पेन आणि पेपर इन्व्हॉल्व होतो, तुम्ही स्वतः न्यूमेरिकल सॉल्व्ह करतात त्यालाच अभ्यास म्हणू शकतो. विथ मोबाईल अभ्यास होत नाही. तर तुम्हाला नीटची एक्झाम पास व्हायचं असेल, मोबाईल सोडून द्या, प्रॉपर अभ्यासावर फोकस करा. ठीक आहे. स्कूल आणि कोचिंग इनबॅलन्स, बरोबर. आता कॉलेजला जर ऍडमिशन घेतलं तर इकडे कोचिंग होत नाही, आणि कोचिंगला अभ्यास घेतलं, ऍडमिशन घेतलं तर कॉलेज होत नाही. तर बऱ्याच ठिकाणी इंटिग्रेटेड सिस्टीम असते, तिथं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, तुमचं कोचिंग आणि स्कूल दोन्ही मॅनेज होऊन जातं. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअरिटी, हो लेक्चरला तर बसतोय, रोज जातोय, पण कन्सेप्ट क्लिअर होत नाहीये, काय उपयोग नाहीये. कन्सेप्ट तुमचं क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर कधी होतं, जेव्हा तुमची इच्छा असते, बरं का, विद्यार्थ्याची इच्छा पाहिजे. शिक्षक शिकवतो पण विद्यार्थ्याची इच्छा पाहिजे, हा मला ही कन्सेप्ट शिकायची आहे, आणि नाही कळलं तर मी 10 वेळा विचारणार, मी 15 वेळा विचारणार. तुम्ही एखाद्या ठिकाणी फीज भरत असाल ना बाळांनो, तर लक्षात घ्या तुमची जबाबदारी आहे की तुम्ही घराचं तुमच्या प्रतिनिधित्व करताय, आणि तुम्हाला तिथून जी फीज भरलेली आहे त्याचा मॅक्झिमम आउटपुट घ्यायचा आहे. आणि तो आउटपुट कसा घेऊ शकता, डाऊट्स विचारून, कन्सिस्टंटली अभ्यास करून, सरांशी डिस्कस करून, टीचरशी डिस्कस करून तुम्ही तुमचं ते पेबॅक करू शकता. पुढं हार्ड वर्क पुरेसा नाही, राईट डायरेक्शन खूप महत्वाचे आहे. हो, नीट आणि जेई सारख्या एक्झामला तुमचं हार्डवर्क काहीही कामाला येत नाही. तुम्ही चुकीच्या डायरेक्शनला जर हार्डवर्क केलं तर 100% तुम्ही फसणार आहात. क्लिअर. तुम्हाला ऍक्च्युली म्हणजे स्ट्रॅटेजी वर्ड माहिती आहे, स्ट्रॅटेजी है ना, गनिमी कावा माहित आहे शिवाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांनी वापरलेला, अगदी तसाच तुम्हाला प्रत्येक दिवस घालवावा लागतो. प्रत्येक दिवसाची तुमचा प्रत्येक दिवस तुमच्या करिअरमध्ये एक इन्व्हेस्टमेंट आहे बाळा. तुम्ही मॉर्निंगला उठला की तुमचं क्लिअर पाहिजे गोल, की बाबा आज कोचिंग आहे, कोचिंगला जाऊन काय शिकायचं आहे, माघारी आल्यावर काय अभ्यास करायचा आहे, सरांनी काय होमवर्क दिलेला आहे, डीपीपी दिलेले आहे की नाही, डीपीपी सॉल्व्ह करायचे आहे, क्वेश्चन बँक सॉल्व्ह करायचे आहे, रिव्हिजन करायचं आहे, फॉर्म्युला रिवाइज करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं एक प्लॅनिंग पाहिजे. बिना प्लॅनिंगचं केलं तर गडबडणार आहे. विश्वास नांगरे पाटलांचं एक खूप छान वाक्य आहे, इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. तुम्ही प्लॅन करायला फेल होत असाल तर तुम्ही ऍक्च्युली फेल होण्याचाच प्लॅन करताय. क्लिअर. त्यामुळे तुमचं प्लॅनिंग क्लिअर पाहिजे, आणि फक्त प्लॅनिंग करून उपयोग नाहीये, प्लॅनिंगचं एक्झिक्युशन सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मोटिवेशन आपण परत कधी तर घेऊ, पण तुम्हाला नीट बद्दल सगळी माहिती मिळाली असेल असं मला वाटतंय. यानंतर जरा एक महत्वाची अनाउन्समेंट मला करायची आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, स्वराज्य IIT आणि मेडिकल अकॅडमी विटा मध्ये मी फिजिक्स शिकवतो, तर आपल्या अकॅडमीमध्ये सुद्धा प्रवेश सुरू झालेले आहेत, आणि त्याबद्दल जरा थोडीशी तुम्हाला माहिती देतो. आपल्याकडे प्रवेश हे मर्यादित असतात, फक्त 40च विद्यार्थी जे आपण बॅच निवडतो. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला फायदा आहे. ठीक आहे. जेवढ्या लवकर याल तेवढा तुमचा पाया मजबूत होणार आहे. बरेच विद्यार्थी, बरं का, दरवर्षीची ओरड आहे, बरेच विद्यार्थी 2 ते 3 महिने झाल्यानंतर मग आमच्याकडे येऊन येतात आणि म्हणतात की मला नीटची तयारी करायची आहे. ऍक्च्युली तुम्ही थोडंसं बॅकफुटवर पडता. खूप कमी विद्यार्थी असे आहेत की जे लेट येतात आणि परफॉर्म करतात. मग आपण रिस्क कशाला घ्यायची. लवकरच तुम्ही 10वी झाला असेल तर 10 एप्रिलच्या आसपास तुमचे आपले बॅचेस चालू होणार आहेत. तुम्ही लवकरात लवकर येऊन भेटून ऍडमिशन कन्फर्म करू शकता. आणि हा नंबर, मला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तुम्ही ऍडमिशन प्रवेश कुठेही तुमच्या मर्जीने घेऊ शकता, पण एकदा आमच्या इन्स्टिट्यूटला येऊन नक्की भेट द्या. त्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये मी इन्स्टिट्यूट बद्दल जास्त माहिती देईल. हा व्हिडिओ नीट एक्झामसाठी होता. दॅट्स इट. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल अशी आशा करतो. आणि सपोज काही कळालं नसेल, अडचणी असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पिन करा मेसेज तुमचा, किंवा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, तर तुम्ही त्यावरती अजून एक व्हिडिओ नंतर बनवेन. थँक्यू सो मच.